न्यूज अवरमध्ये बातम्या विस्ताराने बघूयात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हजारो प्रवासी अन्न पाण्या वाचून तासनतास खोळंबले। एक टँकर हटवण्यासाठी यंत्रणा हतबल आहे। सरकारकडनं ना माहिती दिली जाते ना पुरेशी मदत होतीये। मंत्री गिरीश महाजनांकडनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। 27 तासांनंतर सरकारची पहिली प्रतिक्रिया आली आहे। सर्वात महत्त्वाच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती टँकर दुर्घटनेनंतर प्रवासी हे सध्या वाऱ्यावर आहेत। 28 तासांनंतरही टँकर हटवण्यात अपयश आलं। आपत्कालीन यंत्रणांच्या मर्यादा त्यामुळे उघड झालेल्या आहेत। धोका असा की हा साधारणतः आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये एखाद्या बॉम्ब प्रमाणे ब्लास्ट करू शकतो। या कारणे या ठिकाणी सर्व काळजी घेऊन आणि कोणतेही आतापर्यंत आम्ही जे काम करतोय आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीला एक किंचितही अशी हानी झालेली नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता साधारणतः 2 टँकर मधून आपण वेगळ्या क्षमतेचा गॅस ट्रान्सफर केलेला आहे। अजून 2 टँकर वेटिंग मध्ये आहेत आणि हे सगळं होत असताना कुठं कोणाला क्षती होऊ नये आजूबाजूला ट्रॅफिक सुद्धा सुरू ठेवलेली असून कोणत्याही प्रकारची अडीअडचणी येऊ नये येथील प्रत्येक घटक काम करत आहे। तर मुंबई पुणे मार्गावरची वाहतूक कोंडी कायम आहे। 29 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अद्यापही वाहतूक कोंडी कायम आहे। सध्या तिकडचं काय चित्र आहे सांगण्यासाठी प्रतिनिधी प्रवीण जाधव या क्षणाला आपल्या सोबत आहेत। प्रवीण, सध्याचं काय चित्र, अजून साधारणपणे किती अवधी लागू शकतोय? नक्कीच मी आता त्याच स्पॉटवरती आहे ज्या स्पॉटवरती हा गॅसचा टँकर पलटी झाला। जवळपास 29 तास होऊन गेलेले आहेत। तुम्ही मागे बघू शकता माझ्या आता एक एमटी गॅसचा टँकर हा आणलेला आहे आणि जो पडलेला गॅसचा टँकर आहे त्याच्यातून जो प्रोपोलिन गॅस आहे तो ट्रान्सफर या गॅस टँकर मध्ये केला जाईल। असे 2 टँकर आतापर्यंत भरून गेलेले आहेत। हा तिसरा टँकर आलेला आहे आणि असेच अजून 2 टँकर भरले जातील असं एकंदरीत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आजच्या रात्र देखील याच परिस्थितीमध्ये इथे असेल असं एकंदरीत वाटतंय। आता जर विषय आपण ट्रॅफिकचा घेतला तर कालच्या म्हणजे दिवसभराच्या आजच्या जी परिस्थिती ट्रॅफिकची होती तशी आता सध्या नाही आहे। ही जी मुंबई लेन आहे म्हणजे मुंबईकडे येणारी लेन जरी बंद असली तरी जी पुण्याकडून जाणारी लेन आहे ती आपण आता पाहू शकतो की त्या लेनवरती दोन्ही बाजूनी ट्रॅफिक आता वळवण्यात आलेलं आहे। पुण्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी एक लेन आणि मुंबईकडून पुण्याकडे जाण्यासाठी 2 लेन अशा 3 लेन मध्ये हे ट्रॅफिक हेवी ट्रॅफिक इथनं सुरू आहे आणि लहान गाड्या ह्या जुन्या बोरघाटातून सध्या सोडण्यात येत आहेत आणि त्यामुळे मोठा असा ट्रॅफिकचा काही प्रश्न निर्माण झाला असं सध्या तरी चित्र नाहीये। परंतु हा टँकर जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत मुंबईची लेन ही सुरू होईल असं एकंदरीत सांगण्यात येत आहे। सर प्रवीण, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे साधारणपणे हा जो टँकर आहे तो इथून उठवण्यासाठी साधारणपणे किती तास लागू शकतात आणि त्यानंतर मुंबईची लेन जी सध्या बंद आहे ती सुरू होण्यासाठी साधारण किती वाजतील असा अंदाज? अधिकाऱ्यांशी आपण प्रशासनाशी जेवढं बोलून त्यांच्याकडनं जी माहिती घेतली आहे त्या माहितीनुसार असं कळतंय की अजून 3 ते 4 तास हा टँकर एमटी व्हायला किंवा त्याच्यावरती एक ठोस उपाययोजना करायला लागतील। म्हणजे 4 तास जरी पकडले आणि त्यानंतर वाहतूक चालू करण्यासाठी 1 ते 1.5 तास असं जर पकडलं तर आणखीन 4 ते 5 तास लागण्याची शक्यता येथे सांगण्यात येत आहे। प्रवीण, आता सध्या तिकडे वाहतुकीची नेमकी काय परिस्थिती दिसते? तुम्ही म्हणताय की वाहतूक दोन्हीकडनं सुरू आहे, मात्र या सगळ्यामध्ये किती खोळंबा आहे, काय काय आताचं नेमकं चित्र तुम्ही दाखवू शकाल? मी दाखवू शकेन की पुणा लेन जी आहे त्या पुणा लेन वरून आता 2 लेन ह्या पुण्याकडे जाण्यासाठी आणि 1 लेन ही मुंबईकडे जाण्यासाठी ही आता सुरू ठेवलेली आहे। कुठल्याही प्रकारे ट्रॅफिक थांबलेलं नाहीये। म्हणजे घाट सेक्शन हा असा असतो की याच्यामध्ये ट्रॅफिक थांबली तर मग मोठी ट्रॅफिक जाम होतं, परंतु आता सध्या कुठल्याही परिस्थितीत घाट सेक्शन मध्ये कुठेही ट्रॅफिक थांबलेली नाहीये। ही सतत धीम्या गतीने का होईना चालू आहे। त्यामुळे आता असं म्हणता येणार नाहीये की दोन्ही बाजूने आता जाम झालेला आहे। ट्रॅफिक ही व्यवस्थित आता एकंदरीत धीम्या गतीने का होईना परंतु दोन्ही बाजूला आता ट्रॅफिक सुरू आहे।
बरं, धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. तर मुंबई पुणे महामार्गावरची स्थिती आपण बघतो. 29 तास उलटून गेलेली आहेत. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण बघतो. यावरनं सध्याच्या वाहतुकीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. सतीश साठे यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत जी आपण पुढारी न्यूजवरती या क्षणाला पाहतो. आता सध्या वाहतूक या ठिकाणी सुरू झालेली आहे, धीम्या गतीने का होईना, मात्र गाड्या पुढे सरकताना काहीशा प्रमाणामध्ये आपल्याला इथे दिसत आहेत. एका लेनने ही वाहतूक सुरू आहे. मात्र मुख्य जे काम आहे अजूनही हे टँकर हटवण्याचं ते होऊ शकलेलं नाही आहे. त्यासाठी प्रतिनिधी सांगतायत त्याप्रमाणे अजूनही 3 ते 4 तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अद्यापही हा सगळा त्रास जो आहे तो मुंबई पुणे मार्गावरनं प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. तर आज दुपारी तिथे अडकलेल्या काही लोकांनी आपल्याकडे पुढारी न्यूजकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्या प्रतिक्रिया आपण बघूया.